हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे नवमीचा दिवस. तर सकाळी उठल्यानंतर मी पटपट आपल्या घरातले कामं आवरले. मस्तपैकी ऊन पडलं होतं, म्हणजे काही छोटे छोटे कपडे आहेत ते छोटे मोठे कपडे जे लवकर सुकत नाही, जसे की ह्यांचे पॅन्ट्स, जर्किंग्स किंवा टी शर्ट वगैरे जाड तर ते मी उन्हात जाऊन टाकले होते. आणि त्याच्यानंतर पटपट अशी घराची क्लिनिंग पण केली. दसऱ्यामध्ये मी काही क्लिनिंग केली नव्हती कारण की माझी तब्येतच ठीक नव्हती, त्यामुळे मग जी काही छोटी मोठी क्लिनिंग आहे ती केली, साफसफाई वगैरे. मस्त अशी देवांची पूजा केली होती. अष्टमीला मी 9 कन्या 9 नाही, तशा तर 7च होत्या, 9 भेटल्याच नाही मला. पण मी जेवढ्या भेटतील तेवढ्या आपण मनापासून, म्हणजे जेवढ्या भेटतील तेवढ्या मी घातल्या होत्या जेव. आणि असं नाही की प्रत्येक वेळेस 9च भेटाव्या. जेवढ्या आपल्याला भेटतील, जेवढं आपण मनापासून करू ना, तेवढंच ते त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. असं काही नाही 9च पाहिजे म्हणून. तर घरातली छोटे मोठे पहिले कामं आवरून घेतले. मी आंघोळ केली नव्हती, आंघोळ करायची बाकी होती. पहिले मशीनला वगैरे कपडे लावून घेतले. जे पाण्यातले वगैरे काम आहेत ना, मी ते पहिले आंघोळीच्या आधीच करून देते. आणि मी पूजेची जी क्लिप आहे, तुम्ही म्हणाल आंघोळ नाही केली आणि मग पूजा कशी केली, तर मी ती सगळ्यात आधी ॲड केलेली आहे. मी आंघोळ करूनच पूजा केली होती. नंतर पटपट असे घरातले कामं वगैरे आवरले आणि नंतर ऊन पडलं होतं. पोर्चमध्ये ॲक्च्युली ऊन येत नाही, बाहेरचं जे आहे ना त्याच्यामध्ये ऊन येत नाही. तर मला बाहेर एकदम रोडवरती कपडे सुकायला टाकावं लागतात, असे गाडीवरती किंवा खुर्चीवरती वगैरे. आणि मी दरवाजा उघडला की शोनू लगेच बघा कसा पळून गेला. तर जेवण वगैरे केलं दुपारचं आणि त्याच्यानंतर मस्त असा किचन ओटा क्लीन केला. आणि कसा वाटतंय, छान. आणि एकदम सुखाची झोप येते मला तरी अशी. आणि त्याच्यानंतर म्हटलं की उद्या हेअर वॉश करायचं आहे दसऱ्यामुळं. मग त्यामुळं म्हटलं की चला आपण हेअर ऑइलिंग करून घेऊयात. खूप दिवस झालं केलं पण नाही. तर मी हेअर ऑइलिंग साधंच करते एकदम. कोमट आपलं खोबऱ्याचं तेल असतं ना, पॅराशूट ऑइल, ते ना गरम करायचं थोडंसं, कोमट एकदम, जास्त पण नाही. आणि ते मुळांना लावायचं स्कॅल्पला, म्हणजे कसं मुळं आपले टाईट राहतात. त्यामुळे एवढे लॉंग हेअर मेंटेन करायचे म्हटल्यावरती थोडा इश्यू येतोच, पण करायचे आपल्याला आवडतात तर. आणि माझ्या हेअर्समध्ये डॅन्ड्रफ पण झाला आहे. जर कोणाला घरेलू उपाय डॅन्ड्रफवरचा माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हेअरफॉल पण प्रचंड वाढला आहे माझा. ॲक्च्युली मी आजारी होते, त्यामध्ये माझ्या टॅबलेट्स खूप खाण्यात आल्या, त्यामुळं मला वाटतं हेअरफॉल वाढला असेल. नाही तर मला हेअरफॉल होत नव्हता. एखाद्या वेळेस 1-2 केस निघायचे हेअरफॉलमध्ये. एवढे दाट केस असल्यामुळे लवकर ते तुटत पण नाहीत. आणि मग पटपट असं हेअर ऑइलिंग करून घेतली. आणि जेव्हा हेड मसाज करतो ना, तेव्हा एकदम प्रॉपरली करायचा, म्हणजे सगळीकडे तेल लागलं ना की कसे केस आहेत ना एकदम धुतल्यानंतर सिल्की होतात. आणि आज उद्या दसरा आहे, तर त्याची पण थोडीफार तयारी करायची होती. आणि मी लवकरात लवकर हा एडिट करून व्लॉग पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी म्हणजे तसं आता एडिट करून झालं आहे आता व्हॉइस ओव्हर वगैरे दिल्यानंतर. मग लवकरात लवकर मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेलच. उद्या दसरा आहे, त्याची पण थोडीशी आवरावर करायची आहे. कोणती साडी नेसू, मी तशी काय दसऱ्यासाठी नवीन साडी नाही घेतली, कारण की माझ्याकडून साडी काय घालणंच होत नाही त्यामुळं. आणि मग म्हटलं की जी आहे आपली संक्रांतीची, माझी संक्रांतीची साडी आहे ती नवीनच आहे, ती मी एकदाच घातलेली संक्रांतीलाच, त्याच्यानंतर मी काय घातलीच नाही ती. त्यामुळं मग तीच साडी घालणार आहे मी उद्या. मग तेच कन्फ्युजन, जे लेडीजचं कन्फ्युजन असतं ते. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण नाही का जास्त वेअर नाही करत, मी जास्त तर ड्रेसच वेअर करते. मग ड्रेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर काय वाईट आहे. आणि साडी वगैरे कसं मोजक्या असल्या ना साड्या की ठीक वाटतं. मग त्यामुळे मी जास्त काही साडीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. आणि मी हेअर ऑइलिंग वगैरे केली. आणि मला एवढा घाम येतो ना हेअर ऑइलिंग करताना, एवढे हेवी केस असल्यामुळं. नंतर हेअर वॉश वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी बसले होते अशीच. आणि मग मी तुम्हाला जी स्टोरी आहे ना माझी, मला नक्की काय झालं होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर शोनू बाहेरच होता. मग त्याच्यानंतर हे फेस वॉश वगैरे केला. नंतर शोनूला शोधून आणलं, कारण की तो रात्रीचा बाहेर फिरत असतो, नुसती फिरायची त्याला सवय लागली. त्याचे फ्रेंड सर्कल वाढली आहे त्यामुळं. आणि त्याचे फ्रेंड्स म्हणजे ते बोकेच आहेत सगळे, असे कोणी लेडीज गर्ल वगैरे नाही आहे, सगळे बॉईजच आहेत. तर ते त्याला बोलवायला येतात, मग तो पण निघून जातो लगेच घरातून. आणि इथं आहे ना काय झालं होतं, लाईट कमी पडत होती मला. ॲक्च्युली मी घरामध्ये ट्यूबलाईट लावली आहे, तरी पण घरामध्ये काय माहिती कसं काय लाईट कमी पडते. त्यामुळे मी थोडीशी, मला रिंग लाईट लावण्याची गरज पडतीच आहे अजून पण मी ती पण कमी करेल. आणि मला घराला पण कलर करायचा आहे, कारण की भिंती वगैरे खूपच घाण झाल्यात ह्या रूममधल्या, त्यामुळं. आणि बघू आपण कधी करायचा, कारण की आता पाऊस ऊन असंच चालू आहे. जेव्हा प्रॉपर ऊन पडेल ना तेव्हा करता येईल, कारण की पावसाळ्यामध्ये ना कलरिंग केलं ना की लवकर
घराचा कलर आहे ना सुकत पण नाही आणि त्याचा वास पण खूप येतो घरामध्ये, त्यामुळं मस्तपैकी हे फेसवॉश करून घेतला. आणि नंतर माझं जे दूध असतं, दूध साखर पिते मी रोज रात्री झोपताना, मग ते एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर मला काय झालं होतं हे मी तुम्हाला सांगतेच आता पुढं, ते बघा. तर मी व्लॉगच्या शेवटी सगळ्यात सांगते की आपले व्लॉग एवढे दिवस का येत नव्हते, तर माझी तब्येत ठीक नव्हती. आणि किती म्हटलं आपण की आज व्लॉग स्टार्ट करू, उद्या व्लॉग स्टार्ट करू, एखाद्या दिवशी तर असं झालं आहे की मी व्लॉग पूर्ण शूट पण केला आहे, पण मला एडिटच करायचा मूड होत नव्हता. मूड नाही, पण माझं शरीर साथ देत नव्हतं त्यामुळे. आणि असं काही सिरियस मॅटर नव्हता, पण अचानकच माझं BP हाय झाल्यामुळे मला चक्कर आली होती. तर त्यामुळे मग मी हॉस्पिटलमध्ये होते 2-3 दिवस तरी. आणि कशामुळे झालं हे मला पण काही समजलं नाही, बिकॉज स्ट्रेस तर तसं काही नव्हताच, पण डॉक्टर वगैरे बोलतात की तुला स्ट्रेस वगैरे असेल, तर त्यामुळं तर तसं काही नव्हतं मला स्ट्रेस वगैरे, पण काय माहिती कशामुळं झालं. आणि आत्ता मी ओके म्हणजे भरपूर अशी ओके, असं काही नाही आहे. तर उद्या दसरा आहे आणि मी त्याच्यासाठी थोडीफार काही घरात क्लिनिंग छोटी मोठी असते ती केली आहे, जास्त काही केले नाही. आणि आता नवरात्रामध्ये पण मी जास्त काही क्लिनिक वगैरे काहीच केलेलं नाही आहे. तर म्हणजे आज नवमी झाली, तर हा व्लॉग कधी पोस्ट होईल नाही मी सांगू शकत, पण मी एडिट करून नक्की हा पोस्ट करेल, कारण की मी शूट वगैरे सगळं केलं आहे त्यामुळे. आणि आज नवमी आहे आणि आज परडी वगैरे भरतात, नाही परड्या वगैरे आणून नैवेद्य वगैरे करतात. आज सगळ्या देवांचा उपवास सुटतो असं म्हणतात, जे 9 दिवसापासून उपवास असतो तो. तर आज सासूबाईंच्या इकडे तर परडीचा कार्यक्रम वगैरे होता, तर मला जायला जमत नव्हतं. मी लांबूनच पाया वगैरे पडली आहे त्यामुळं. आणि तो प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला समजलाच असेल, त्यामुळं मग अजून काही नाही असं. तर मला कॉल आला होता त्यामुळे व्हिडिओमध्येच कट झाला. तर मी पुढं सांगते की आज परडीचा वगैरे कार्यक्रम होता, असं काही नव्हतं खास त्यामुळं. आणि मी तिथं काही शूट नाही केलं, कारण की मी लांबूनच पाया पडले, त्यामुळं कसं आतमध्ये जायला पण असं बरोबर नाही वाटणार आपल्याला सुद्धा, त्यामुळं मग पोळ्यांचा वगैरे त्यांनी स्वयंपाक दिला होता मला करून. तर संध्याकाळचं काही काम नव्हतं असं मला स्वयंपाक वगैरे करायचं. दुपारी मी स्वयंपाक केला होता, तो आम्ही दोघं जेवलो होतो. आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे 10:30. तर मी इथेच आपला व्लॉग एंड करते. आणि कसा वाटतोय, आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग टाकतेय, तर भरभरून असं प्रेम द्या. आणि कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे, तर असाच सपोर्ट करा, असंच प्रेम करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. आत्ता आहे ना मी व्लॉग एंड केला होता आणि मी म्हटलं की आता बस व्लॉग एंड केला होता म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करत होते ना, तर त्याला वाटलं होतं की मी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलमध्ये बोलते. त्याला म्हणजे मी तुम्हाला दाखवते कोणाला, ऑब्व्हियसली शोनूला. त्याला वाटलं की मी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलते, त्यामुळे तो माझ्या साईडला एकदम चिटकून असा येऊन झोपला. तो झोपला होता वॉशिंग मशीनवरती जाऊन, त्याची झोपण्याची जागा फिक्स आहे की तो वॉशिंग मशीनवरती जाऊन झोपतो. त्याला वाटलं मी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलतेय, तर तुम्ही बघा तो कसा आलाय माझ्याजवळ आणि कसा येऊन चिपकून झोपलाय माझ्या पायाला एकदम. शोनू तुला काय वाटलं मी कोणाशी बोलत होते कॉलवरती? कोणाशी बोलत होते? कॉल नव्हता पिल्लू. शोनू त्याचं अनलिमिटेड प्रेम आहे माझ्यावर. त्याला असं वाटतं की मी कोणाकडे नाही जावं, कोणाशी नाही बोलावं. आणि आम्ही दोघं जरी बोलत असलो ना तरी तो आमच्यामध्ये येऊन बसणार आणि मला असं बोलणार की नाही का मला घेऊन बस तू, कोणाशी जास्त बोलू नकोस, असं अशा टाईपमध्ये. आता तो जरा जास्त बाहेर जातोय, आता तुम्हाला तो व्लॉगमध्ये पण दिसणार नाही, कारण की त्याला बाहेरचं वेड लागलं आता, कारण की त्याचे फ्रेंड्स सगळ्या गोष्टी त्याच्या वाढल्यात, फ्रेंड सर्कल वगैरे, त्यामुळं. तर शेवटची क्लिप होती ही. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.